नमस्कार मंडळी, रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। हिवाळा सुरू झाला की बाजारामध्ये खूप फ्रेश आवळे भेटतात आणि आवळे बघितले की आपल्या तोंडाला पाणी सुटलंच म्हणून समजा। आज मी बनवलेली आहे एकदम वर्षभर टिकणारी चटपटीत चटकदार अशी थोडीशी आंबट गोड तुरट चवीची आवळा कँडी। करायला एकदम सोपी आहे। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी आवळे घेतलेले आहेत। आवळे मोठे टपोरे बघून घ्यायचे, यालाच मोरावळे देखील म्हणतात। पहा एकदम फ्रेश असे आवळे भेटलेले आहेत। त्यानंतर 250 ते 300 ग्रॅम साखर घेतलेली आहे। अर्धा किलो आवळ्यांसाठी 250 ते 300 ग्रॅम साखर वापरायची आणि 1 लिंबूचा रस। सुरुवातीला गॅसवरती एका भांड्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं। पाण्याला चांगली उकळी आली की त्यावरती चाळण ठेवायची। या चाळणीवरती आता हे आवळे ठेवून घ्यायचे आहेत। हे आवळे वाफवून घ्यायचे आहेत। बरेच जण आवळे फ्रीजरला ठेवून देखील आवळा कँडी करतात, पण अशा पद्धतीने तुम्ही आवळा कँडी नक्की एकदा करून पहा। अजिबात तुरट लागत नाही आणि त्याचा कलर सुद्धा खूप छान येतो। हे अशा प्रकारे आवळे सर्व ठेवून झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 7 ते 8 मिनिटे हे वाफवून घ्यायचे आहेत। 7 ते 8 मिनिटांनंतर पाहू शकता तुम्ही आवळे छान असे वाफवलेले आहेत। पाहू शकता तुम्ही अगदी आपोआपच त्याच्या लाईन आहेत त्या व्यवस्थित अशा सुटलेल्या आहेत। थोडेसे थंड झाले की त्याच्यामधले बिया ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या। अगदी सहजरित्या याच्या आतमधले बिया काढता येतात। पाहू शकता तुम्ही अगदी चाकूने वगैरे कट केल्यासारखे याच्या फोडी तयार होतात। पाहू शकता तुम्ही आणि अजिबात त्रास होत नाही। सहजरित्या अगदी त्याच्या आतमधले बिया काढता येतात आणि हे आवळे वाफवून घेतल्यामुळे याचा वास सुद्धा एवढा छान येतोय ना, खूप म्हणजे खूप छान वास येतो आणि तुरटपणा अजिबात याच्यामध्ये राहत नाही। थोडीशी आंबट गोड अशा चवीची ही आवळा कँडी होते। या ठिकाणी सर्व आवळ्यांमधल्या बिया काढून झालेले आहेत। आवळ्याच्या फोडी सुद्धा किती छान निघलेले आहेत पहा। आता या सर्व फोडी एका बाउलमध्ये काढायच्या आहेत। बाउलमध्ये काढून झाल्यानंतर यावरती आता साखर घालायची आहे। या ठिकाणी मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत, तर त्यासाठी मी 250 ते 300 ग्रॅम साखर घेतलेली आहे। ही साखर व्यवस्थित अशी या आवळ्यांच्या फोडीवरती पसरवून घ्यायची आणि यावरती थोडासा लिंबूचा रस घालायचा। हा ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल नाही घातला तरी चालेल। यामुळे तुरटपणा कमी होतो, यासाठी लिंबूचा रस घातलेला आहे। झाकण लावायचं आणि 3 दिवस असंच ठेवायचं। हे फक्त मध्ये 1-2 वेळा हलवून घ्यायचं। 3 दिवसानंतर पाहू शकता साखर पूर्ण विरघळलेली आहे। आता या आवळ्याच्या फोडी बाजूला काढून घ्यायच्या आहेत। व्यवस्थित त्यातलं साखरेचं पाणी निथळून या फोडी फक्त बाजूला घ्यायच्या। एका ताटामध्ये आता पसरवून ठेवायच्या आहेत। या सर्व फोडी आता ताटामध्ये पसरवायच्या किंवा जास्त प्रमाणात तुम्ही करणार असाल तर एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती जरी अशा पसरवून ठेवल्या तरी सुद्धा चालेल। या ठिकाणी मी थोड्या प्रमाणात केलेले आहेत म्हणून ताटामध्येच ठेवलेले आहेत। हे सर्व आता व्यवस्थित असं पसरवायचं आणि 3 ते 4 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत। 4 दिवस कडक उन्हामध्ये वाळवल्यानंतर यावरती पिठी साखर टाकायची। ही पिठी साखर मी घरी जी साखर असते तीच मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। या आवळ्यांच्या फोडींवरती पिठी साखर टाकल्यानंतर व्यवस्थित अशा घोळवून घ्यायच्या। ही पिठी साखर आवळ्यांच्या सर्व फोडींना व्यवस्थित लागली पाहिजे, म्हणजे आवळा कँडी चिकट लागत नाही, त्याचबरोबर दिसायला छान दिसते, चवीला सुद्धा छान लागते। अगदी आंबट गोड थोडीशी तुरट चवीची ही आवळा कँडी होते। पिठी साखर लावून ही आवळा कँडी हवाबंद डब्यामध्ये जर ठेवली तर 1-2 वर्ष आरामात टिकते, अजिबात खराब होत नाही। तयार आहे चटपटीत थोडीशी आंबट गोड तुरट चवीची आवळा कँडी। तुम्ही सुद्धा ही चटपटीत चटकदार एकदम वर्षभर टिकणारी आवळा कँडी नक्की करून पहा। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी विथ रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन चटपटीत चटकदार रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।